कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा सहकारी गृहरचना संस्था याचं रिडेव्हलपमेंट जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी ही प्रोसिजर खूप मोठी. जे डॉक्युमेंट जमा करण्यापासून बिल्डर फायनल करणं, ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन आणि ताबा या पूर्ण प्रोसिजरला साधारण 2 ते 3 वर्ष लागतात. त्यामुळे ही प्रोसिजर जी आहे ही खूप मोठी आहे. आता ही प्रोसिजर कशी करायची, तर याच्याबद्दल ही चालू करण्याआधी आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाचा एक GR आहे आणि त्याच्यामध्ये याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. या GRची लिंक मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्याच्यावरून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर समजून सांगण्यासाठी मी एक पुनर्विकास मार्गदर्शिका तयार केली आहे आणि ही मराठीमध्ये आहे, समजण्यासाठी सोपी आहे आणि याच्यामध्ये पूर्ण